चिखलीपासून तर कोल्हापूरपर्यंतचा प्रवास 4 वर्षांपासूनचा. म्हणायला तर 4 वर्ष झाली, पण तहानलेल्या जमिनीवर एक पावसाचा थेंब पडावा आणि तो क्षणार्धात मुरून जावा, त्याप्रमाणेच ही 4 वर्ष गेली कदाचित. आयुष्यातली स्थित्यंतर कधी अनुभवायला मिळालीच नाहीत मला. आणि हा काळोख विरताना आठवतंय, फक्त धावतोय मी. कशासाठी, कोणासाठी माहीत नाही, पण फक्त धावतोय मी. पितृछायेच्या पाऊलखुणा माझ्या आयुष्यात मर्यादितच राहिले. आणि त्या 5 वर्षानंतर इथंपर्यंत, हो अगदी इथंपर्यंतचे दिवस आईच्या डोळ्यांनी पाहिलेल्या त्या नक्षत्रात घालवलेत मी. माझं असं मी पण कधीच नव्हतं, कारण बापानंतर मिळणाऱ्या सरकारी 1.5 दमडी असं शिकवलं होतं मला. सुखदशा स्मृती नाहीतच माझ्या जीवनात, वेळोवेळी फरफटत नेलेल्या भावनांचा कल्लोळ आहे फक्त. आठवणींचे हे सोहळे रंगवताना माझ्या धास्तावलेल्या माणुसकीचा इंटर्नशिपमध्ये प्रवेश झाला. प्रशिक्षणार्थी डॉक्टर यापेक्षा बरंच काही होतं ते. पण मी असं का बनलो? कदाचित पावसानंतरही भिजवत ठेवणाऱ्या या गरिबीनेच असं शिकवलं असेल मला. काय दादा, कसं वाटतंय? सर ताप थोडाफार आहे. हा, अजून सर खोकला आहे. खोकला कमी नाही झाला का? नाही सर, तेवढं कमी नाही. आदेश, पेपर दे यांचा. हो देत. सगळ्या गोळ्या घेताय तुम्ही टायमावर, ज्या दिल्यात त्या, तरीही कमी नाही झाला. एक्सरे घे रे यांचा. हो सर. सांग काय काय दिसतंय त्यात. श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा. सांग की काय दिसतंय त्यात. सॉरी सर. समजत नाही का तुला याच्यात काय? हां, फायनल इयर पास झाला की तू, तरी नाही येत अजून एक्सरे रीड करता पेशंटचा. कसं करायचं? MOHS वाल्यांनी पास केलं का तुम्हाला? ठेव तिथं. हो सर. तेवढ्या गोळ्या घ्या व्यवस्थित. अजून 2-3 गोळ्या लिहून देतो, तेवढ्या घ्यायच्या. I'm so bored यार, let's go out somewhere. हाँ today. मैन. हाँ यार, वैसे भी बहुत टाइम हो गया. एनीवे श्रुति, तूने USML का फॉर्म भरा क्या? No यार, I didn't. I have to. I'll do it this weekend. I'm going home. You're going home Seriously? again? Yeah, yes Nidhi, of course I have to. I'm applying for PLAB and USMLE both na. Dad says nothing beats Europe. That's true. Oh my god, I'll miss you guys so much. It's okay ya Karthik. Whenever we'll come home, we'll meet at Blue Frog. Where? Blue Frog. Is that okay? Yes. Yes. हेलो. आदेश, मुझे मिलना है. अभी तो नहीं, कल लाइब्रेरी के नीचे. स्टेट PG, एम्स, AIPG, USMLE, प्लॅब, या सगळ्यात मी कुठं आहे? माझं स्वप्न तरी काय, की मला स्वप्नच नाही. परिस्थितीच्या पडद्या पलीकडचा तो माझाच दिवस कधी येणार आहे माझ्या आयुष्यात? काय करायचं आहे मला? ऑर्थो, रेडिओ, मेडिसिन, सर्जरी की काहीच नाही? नाही नाही, मी नक्कीच काहीतरी करेन. पण केव्हा? सगळे पुढे निघून जातील तेव्हा? ससा आणि कासवाच्या शर्यतीतला मी नेमका कोण? मी खूप मागं पडत चाललोय का, की भयंकर अशा कसल्या तरी न्यूनगंडानं पछाडले मला? या तात्विक शब्दांची फिलॉसॉफी आता मला आधार देत नाहीये. मला प्रचंड रडायचं आहे, पण त्यासाठी कोणाचा खांदा मिळत नाहीये. जागोजागी माणसांनीच खच्च भरलेल्या माणसांच्या दुनियेत मला आपलं असं कोणी मिळालंच नाही का? हीच दुनियाची रीत आहे की मी तसा प्रयत्नच केला नाही कधी?
आदेश, हाय। कैसा चल रहा है मेडिसिन पोस्टिंग? ठीक चल रहा है। क्यों? नहीं ऐसे ही, वो टकलू ज्यादा परेशान तो नहीं कर रहा? नहीं यार, वो बस अपना काम कर रहा है। एक मिनिट. काय रे, कसा आहेस बाळा? बरं आहे आई. आणि तू? मला काय दाढ भरलीये, ठणठणीत आहे. बाळा, या महिन्याचा पगार नाही का झाला अजून? नाही आई, नाही झाला अजून. होईल 3-4 दिवसात. बरं आई, मी जरा घाईत आहे. बोलतो नंतर. बर ठीक आहे, काळजी घे. It's been 5 years now आदेश. कब चेंज कर रहा है तू अपना फोन? हर दूसरे इंसान के पास व्हाट्सएप है एंड तू है कि अरे वो ना. ठीक है, वो छोड़. और एक बात करनी थी आदेश. वो आखिर कितने दिन और क्या कर रहा है तू? कुछ सोचा है तूने हम दोनों के बारे में? 5 साल से एक ही क्वेश्चन पूछ रही हूँ बट यू डोंट गिव मी एन आंसर. आई नीड एन आंसर नाउ. इशिका, मुझे भी पता नहीं मैं उस सवाल का जवाब दे पाऊंगा या नहीं. ओके? व्हाट डू यू मीन नहीं दे पाऊंगा? शादी हो जाएगी मेरी आदेश. कभी ना कभी तो होने ही वाले ना. हाँ मैंने कहा था मैं करूंगी वेट एंड मैं कर रही हूँ वेट. बट आई एम लूजिंग माई पेशेंस नाउ. यू नो वॉट, यू कैन नॉट लव एनीवन एवर. यू डोंट हैव द गट्स. नाउ यू आर रनिंग अवे फ्रॉम योर फैमिली, योर फ्रेंड्स, एवरीवन. कब तक भागता रहेगा? व्हेन विल यू लिव फॉर योरसेल्फ? इशिका, तुझे जो भी डांटना है ना और जो भी बोलना है ना, अभी बोल. मेरी लाइफ ऐसी ही है. हमेशा सोचता रहता हूँ, कभी इसके बारे में कभी उसके बारे में. पता नहीं यार, ये टेंशन कब जाके खत्म होगा. अरे आदेश, काम डाउन. इसके उसके किसके बारे में सोच रहा है तू? इट्स योर लाइफ. ओनली यू कैन थिंक एंड डू समथिंग अबाउट इट. जीने के लिए दी है लाइफ, सोचने के लिए नहीं. ओके, प्लीज टेक केयर ऑफ योर सेल्फ. लेट हो रहा है मुझे, मैं जाती हूँ. ओके, बाय. कॉल है क्या? तेरा? मॉर्निंग को है. सुन ना कार्तिक, बाहर से लॉक लगा. सोता हूँ. भयानक शांतता पसरली आहे ना. या छळणाऱ्या विचारांमागचं नेमकं कारण काय? 5 वर्षापासून माझ्या उत्तराची वाट बघणारी इशिका, पीजीची राहिलेली तयारी की आई, एकामागून एक होणाऱ्या अशा नेहमीच्या आघातांनी माझ्या स्वतःच्या विश्वाला कधी झुगारून टाकले वाटतं. मला नैराश्यानं ग्रासलंय की इतरांच्या भावभावनांची चाकरी करणाऱ्या माझ्याच मनाची समजूत आहे ही. आजची ही परिस्थिती मी सगळ्याच बाबतीत खचलोय याची साक्ष देते का? की कालबाह्य होणारी आजची ही फेस कधीतरी कुठेतरी विसावा देईल मला. बेधुंदपणे नव्या आयुष्याची सुरुवात करायची वाटते, पण आजच्या या त्रासातून सुटका कशी? मलाच माझा मार्ग शोधायला हवा, कारण ज्याचे भोग शेवटी त्यालाच भोगावे लागतात.